आज दिनांक बुधवार 25/5/2016 रोजी फेब्रुवारी-मार्च 2016 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आपण जाहीर करण्यात आपल्याला आनंद होतोय। ही परीक्षा 1 फेब्रुवारी प्रात्यक्षिक परीक्षा 1 फेब्रुवारी 2016 मध्ये सुरू झाली आणि 16 फेब्रुवारी 2016 मध्ये पूर्ण झाली आणि लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 28 मार्च या कालावधीत झाली आहे। या परीक्षेसाठी केंद्र संचालक, परिरक्षक, पर्यवेक्षक ह्या सगळ्यांनी चांगलं सहभाग घेऊन व्यवस्थितपणे परीक्षा पार पाडण्यास चांगली कामगिरी बजावली। तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, नियामक, परीक्षक यांनी वेळेवर पेपर तपासून आमच्या ठरलेल्या शेड्यूल प्रमाणे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी योग्य ते काम केलं, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। या परीक्षेमध्ये आयटीचा जो पेपर होता विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेला यावर्षी दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण तो ऑनलाईन घेण्यात आला। प्रश्नपत्रिका इंग्रजी प्रश्नपत्रिका ही बहुसंख्य प्रश्नपत्रिका होती ABCD। विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा किंवा परीक्षा व्यवस्थित द्यावा म्हणून प्रत्येक पेपरमध्ये, महत्त्वाच्या पेपरमध्ये किमान 1 दिवसाचा खंड असेल याची दक्षता घेण्यात आली होती। मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अगोदर 10 मिनिटं प्रश्नपत्रिका पुरवण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थी प्रश्नपत्रिका वाचून व्यवस्थित परीक्षा देऊ शकेल। प्रत्येक जिल्हानिहाय समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती। या परीक्षेमध्ये 80 मार्काची थिअरी आणि 20 मार्काचे भाषा विषयाला तोंडी परीक्षा, विज्ञानाला प्रॅक्टिकल आणि बाकी इतर विषयाला प्रोजेक्ट किंवा इंटरनल असेसमेंट असे होते। मागील 3 वर्ष सायन्सच्या प्रॅक्टिकलला बहिस्त एक्झामिनर बंद केले होते, पण आम्ही यावर्षी पुन्हा सुरू केलेले आहे। रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र विषयाला यावर्षी आम्ही एक्सटर्नल एक्झामिनर पाठवले होते। पर्यावरण या विषयासाठी सुद्धा एक्सटर्नल एक्झामिन आम्ही दिले होते, 50 पैकी गुण असतात त्याला। एकूण हा जो निकाल आहे तो 650 पैकी आहे। या परीक्षेसाठी एकूण 162 विषय होते आणि प्रश्नपत्रिकेची संख्या होती 406, म्हणजे जवळजवळ 6 माध्यमातून 12वीची परीक्षा घेतो आपण। आणि ऑनलाईन जे आयटीचे पेपर दिले ते विद्यार्थी 1,06,099 होते। ही संख्या दरवर्षी वाढत जाते। परीक्षा व्यवस्थित कंडक्ट करण्यासाठी 252 विशेष पथकाची आणि 6 अतिरिक्त पथकाची नियुक्ती केली होती। पोलीस डिपार्टमेंट मार्फत परीक्षेच्या केंद्राच्या आवारात 144 कलम लागू केलं होतं। ज्या ठिकाणी जर नटोरियस केंद्र आहे किंवा उपद्रवी केंद्र आहे तिथं चित्रीकरण केलेलं आहे। तोतागिरीला आळा बसावा म्हणून आवेदन पत्रामध्ये फोटोग्राफ देऊन स्वाक्षरीसह प्रवेशपत्र प्रत्येकाला दिलेले आहेत। परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्यानंतर काय शिक्षा होऊ शकते ह्याची सगळे विविध माध्यमातून, शिक्षण संघटनेच्या माध्यमातून शाळापर्यंत, विद्यापर्यंत माहिती पोहोचवली होती। गैरप्रकाराशी लढा म्हणून जे अभियान राबवत होतो त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती मुख्याध्यापकांच्या बैठका, अधिकाऱ्यांच्या बैठका विभागीय स्तरावरती, जिल्हा स्तरावरती घेतल्यात आल्या होत्या। माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्यामार्फत सर्व विभागीय आयुक्त, कलेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी, SP यांना या अभियानामध्ये सहभागी होऊन यशस्वी करण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं। त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। या निकालाचं वैशिष्ट्य जे महत्वाचं आहे ते या परीक्षेला एकूण 13,21,821 विद्यार्थी नियमित विद्यार्थी म्हणून नोंद केली होती। त्यापैकी 13,19,754 विद्यार्थी परीक्षेला प्रवेश झाले होते। 11,42,882 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 86.60 आहे। आणि या परीक्षेला 9 विभागातून 9 विभागातून एकूण 65,180 पुनर्परीक्षार्थीची नोंदणी झाली होती। त्यापैकी 64,643 विद्यार्थी परीक्षेला प्रवेश झाले आणि 23,535 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णाची टक्केवारी 36.41 आहे।
सर्व विभागीय मंडळातून कोकणाचा निकाल जास्त आहे, 93.29% आहे. आणि सर्वात कमी निकाल यावर्षी नाशिक विभागाचा आहे, 83.99. विद्यार्थिनींचा म्हणजे मुलींचा निकाल आहे 90.50% आणि मुलांचा निकाल आहे 83.46%. मुलींचा निकाल जवळजवळ 7.04% आणि विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे, मुलांपेक्षा जास्त आहे. अपंग विद्यार्थ्याचा निकाल आहे 89.61%. 162 विषयापैकी 10 विषयाचा निकाल हा 100% आहे. हे तुरळक विषय आहेत. जर मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा म्हणजे 2015 आणि 2016चा जर तुलनात केले तर मागच्या वर्षी विज्ञानाचा निकाल 95.72 होता, यावर्षी 83.16 आहे. कला शाखेचा निकाल 86.31 होता, तो यावर्षी 78.11 आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 91.60 आहे, तो 89.10 झाला आहे. व्यवसाय MCVC किंवा HSC व्होकेशनलचा निकाल 89.20चा 81.68 असा निकाल लागला आहे. एकूण मागील वर्षाचा निकाल होता 91.26, तो यावर्षीचा निकाल आहे 86.60%. खाजगीरित्या 48,138 विद्यार्थी प्रवेश झाले असून त्यांचे निकालाची टक्केवारी आहे 65.56%. या परीक्षेसाठी ज्या लोकांचं सहकार्य घेण्यात आलं त्याचं मुख्य परीक्षा केंद्र 2584, कस्टोडियनची संख्या होती 490, केंद्र संचालक होते 2584, पर्यवेक्षक 55,675, परीक्षक 35,706, नियामक संख्या 6,741, मुख्य नियामक 161, एकूण विषय 162 आणि प्रश्नमध्ये संख्या 406 आणि 6 माध्यम होते एकूण. यावर्षी अपंगासाठी आपण स्वतंत्र जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये GR काढून अपंग विद्यार्थ्याला विशिष्ट अशा सगळ्या सवलती दिलेल्या आहेत. दरवर्षी आपण अपंगाला जे सहाय्य देत असताना मदत देताना 1 स्टेप डाऊन देत होतो, पण यावर्षी आपण प्रौढ लेखनिक अलाउड केला होता. पण त्याच्यामध्ये फक्त मुंबई बोर्डातच एका ठिकाणी एक प्रौढ लेखनिक हे झाला, बाकी ठिकाणी नेहमीप्रमाणेच लेखनिक होते. आणि अपंग विद्यार्थ्यांना 20 गुणाची सवलत आहे. कोर्टाच्या नियमानुसार पुस्तक पालन लेखाकर्म या विषयाला कॅल्क्युलेटरची वापरायला परमिशन दिलेली आहे. 11-12 प्रवेश होणाऱ्या अध्ययन अक्षम आणि ऑटिस्टिक या विद्यार्थ्यांना गणित विषय सर्व शाखा आणि पुस्तक पालन लेखाकर्म या विषयासाठी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र या विषयासाठी कॅल्क्युलेटर वापरायला परमिशन दिलेले होते. खेळाडूंचे गुण द्यायची पद्धत यावर्षी बदललेली आहे. पूर्वी फक्त अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तीर्ण होण्यासाठी कौल देत होतो, पण यावर्षी 100%च्या अधीन राहून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवरती जिल्हा पातळीवर सहभागाप्रमाणे 15, 20 आणि 25 असे गुण देण्यात आलेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.